क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि एक जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। या अंतिम दिवसामध्ये लोक येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करत असताना, जसं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जगामध्ये काय घडामोडी घडणार आहेत, कुठली संकट या पृथ्वी तलावरती असणाऱ्या लोकांना त्याला तोंड द्यावं लागेल, याविषयीचा पुष्कळ अभ्यास लोक करतात। काय होणार जगाचं, राष्ट्रावरती राष्ट्र, राज्यावरती राज्य, वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक घडामोडी आणि त्यानंतर एक प्रकारची भीती। मग आम्ही म्हणतो की नाही, आम्हाला प्रार्थना करावी लागेल, प्रभूच्या आगमनाची तयारी करावी लागणार। परंतु जेव्हा ऐकलं जातं, काही काळपुरती ती भीती त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असते। मग तो विचारतो की आता काय करायला पाहिजे। तुम्हाला माहिती का, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती होता आणि मग त्याने शिष्यांना सांगितलं की मी जातो आणि पुन्हा लवकर येतो। आता त्या घटनेला 2025 वर्ष उलटली, परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त असं बोलला मी जातो आणि पुन्हा लवकर येतो, मग त्यावेळेस काय घडलं माहिती का, जे लोक प्रभूचं वचन ऐकत होते त्या काळात बरं का, आज त्या घटनेला घडून जवळजवळ 2025 वर्ष उलटली, परंतु तेव्हा असं घडलं, जे लोक वचन ऐकत होते ते ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली आणि त्यांनी प्रेषितांना विचारलं आम्ही काय करावं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आम्ही काय करावं। वचन लोक ऐकतात पण रिॲक्ट व्हायला पाहिजे ना, आम्ही काय केलं पाहिजे। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचं आरोग्य, तुमची बरकत, तुमची नोकरी, तुमची लेकरं, जो आशीर्वाद प्रभूने या पृथ्वी तलावर तुम्हाला दिला, हा कोणताच आशीर्वाद
तुम्हाला स्वर्ग मिळवून देईल याची तुसभर सुद्धा शक्यता नाही. मला नोकरी मिळाली, माझा हात बरा झाला आणि माझी साक्ष ऐकून पुष्कळ लोकांनी प्रभूवरती विश्वास ठेवला. स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासाठी या गोष्टीला एवढी सुद्धा किंमत नाही, एवढी सुद्धा किंमत नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक जगामध्ये असणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे, परंतु तरी सुद्धा या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याची सुरुवात करताना जगाला नंतर पण त्यानं पहिल्यांदा मंडळीला जागं केलं, म्हणून 7 मंडळ्यांना विशेष प्रकारची पत्र लिहिली गेली. स्वतः प्रभूनं येशूनं योहानाला सांगितलं की ही 7 मंडळ्यांची पत्र लोकांना जागृतीसाठी दे. बघा, ज्या घडामोडी घडतील, विश्वासणारे उचलले जातील, मग राहिलेल्या लोकांना अनेक प्रकारच्या छळाला तोंड द्यावं लागेल, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही, कारण ते कुणाला चुकलं नाही, जे खाली राहतील त्याला. बरं, आता खाली कोण राहतील हाही मोठा प्रश्न आहे. खाली राहणार कोण? मला माहिती आहे, तर सगळे जे बसलेत ना, मनामध्ये असं वाटतं की नाही आम्ही स्वर्गात जाणार आहे, आणि त्याला 2 कारणं. एक तर माझा बाप्तिस्मा झाला आणि मी रेग्युलर चर्चची मेंबर आहे, किंवा मी रेग्युलर चर्चचा मेंबर. या 2 गोष्टीच्या द्वारे प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी स्वर्गामध्ये पोचणार आहे. परंतु जेव्हा या 7 मंडळांचा अभ्यास तुम्ही कराल त्यास तुम्हाला कळेल प्रभू किती बारकाईनं प्रत्येक मंडळीला तपासतो, प्रत्येक चर्चला. मंडळी म्हणजे जी बिल्डिंगमध्ये तुम्ही एकत्र जमता त्याला मंडळी म्हणत नाही, त्याला फक्त बिल्डिंग म्हणतात, मंडळी नाही. मंडळी कोण? तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, म्हणजे मी चर्च आहे, मी चर्च आहे. मी चर्च आहे म्हणजे प्रभू मला पाहणार आहे. जेव्हा पहिलं चर्च अस्तित्वात होतं, शिष्याने येशूला दाखवलं किती सुंदर शलमोनानं बांधलेलं मंदिर आहे. त्यास प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो याची चिऱ्यावरची चिऱ्या सुद्धा राहणार नाही, सगळं पाडून टाकणार आहे. मुळामध्ये लोकांना चर्च म्हणजे एक बिल्डिंग आहे, आणि येशूला तो बिल्डिंग बांधण्यासाठी नाही आला ना. बांधलेली बिल्डिंग तो पाडणार आहे म्हटला, चिऱ्यावर चिरा राहणार नाही. आता मुख्य भाग या 7 मंडळ्या, ज्या मंडळांसंबंधीचा इफिसच्या मंडळीमध्ये पहिली जी मंडळी मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये, त्या पहिली मंडळीला त्याने पाहिलं तर या मंडळीला प्रभूनं दोष दिला, आणि तो दोष काय होता? तू पहिली प्रीती सोडली. पाहिलं ना त्या मंडळीचं जर वैशिष्ट्य तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं असेल, तुमच्या लक्षात असेल तर ते त्या ठिकाणामध्ये, आणि त्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी त्या मंडळीमध्ये होत्या, बऱ्याच चांगल्या गोष्टी होत्या. परंतु तरी सुद्धा चांगल्या गोष्टी तर प्रभू पाहतो, त्याच्याबद्दल कौतुक करतो, पण जी गोष्ट मंडळीमध्ये नाही त्या गोष्टी संबंधानं मंडळीला दोष देतो, कारण ती ख्रिस्ताची वधू आहे हो. आणि ख्रिस्ताच्या वधूचं वैशिष्ट्य काय? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संबंधानं म्हटलं तो परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे तो. त्याची वधू कशी काय, त्याची पत्नी कशी त्याला अपूर्ण वाटेल? मंडळी, तुम्ही तर ख्रिस्ताची मंडळी, तुम्ही चर्च आहे, जसं हे चर्च, या चर्च संबंधानं जे नाव तुम्ही धारण केलं त्याच्या संबंधानं तुम्ही पाहताना तुम्ही काय म्हणता? आम्ही चर्च आहे. परंतु प्रभू या मंडळीकडे पाहताना, जसं पहिल्या मंडळीला एफिसच्या मंडळीकडे पाहताना तो म्हटलं तू पहिली प्रीती सोडली. चर्च आहे हो, पण पहिल्या प्रीतीचं काय? मंडळीमध्ये जर पहिली प्रीती नसेल तर ते चर्च दोषाला पात्र असणार आहे, दोष आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जे पहिलं प्रेम ख्रिस्ताचं तारण झालं त्या दिवशी तुम्हाला जे देवाविषयीचं आकर्षण, प्रभूविषयीचं आकर्षण, एकमेकाविषयी, लक्षात ठेवा
प्रीती हा बोलायचा शब्द नसतो. मला माहिती की लय भावूक झालेले लोक मग डोळ्यातनं पाणी येतं आणि एक शब्द तोंडातनं आय लव्ह यू जीसस. म्हणजे काय हो, ते बोलता बोलता म्हणतो, मरतो रडतो व्यक्ती, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू जीसस. जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि प्रभूनं अख्ख्या बायबलमध्ये एकच आज्ञा दिली. कोणती आज्ञा माहिती का? जशी आपल्यावर तशी एकमेकावर प्रीती करा. हे पहिलं प्रेम आहे. पहिलं प्रेम. तुमचं एकमेकावर प्रीती असेल तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणतील. म्हणजे जर तुमचं एकमेकावर प्रेम नाही, आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोक चर्चला येतात हो, पण पटतं कुठं एकमेकाबरोबर? तोंड फुगलेली असतातच. या व्यक्तीला पाहिल्यावर त्या व्यक्तीला राग येतो, त्या व्यक्ती संबंधानं द्वेष निर्माण होतो. म्हणजे चर्चला येऊन फायदा काय झाला? आता विचार करा. बरेच लोक म्हणतात आमची मंडळी सगळ्यात जुनी आहे आणि सगळ्यात जास्त भांडणं तुमच्या मंडळीमध्ये आहेत, सगळ्यात जास्त वाद तुमच्या मंडळीमध्ये. प्रभू असं म्हणणार आहे का? नाही, हे सगळ्यात जुनं चर्च आहे आणि याला पटकन स्वर्गामध्ये घ्या. पहिले प्रभू तपासणार प्रेम आहे का, प्रीती आहे का. प्रीती तर दाखवली पाहिजे ना. आणि प्रीती संबंधीचा विचार जास्त तुम्ही करता. आता मला त्याच्यामध्ये तुम्हाला, आपल्या 4 मंडळ्या झाल्या होत्या ना, किती झाल्या? 4 मंडळ्या झाल्या होत्या. मी आता सगळ्या मंडळीचं सांगत बसलो तर वेळ जाईल. परंतु जर प्रीती मंडळीमध्ये नसेल, ती मंडळी स्वर्गामध्ये जाणारच नाही. नीट ऐका. लेकरं पळापळी करू देऊ नका, एका ठिकाणी बसू द्या. तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणतील. तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणतील. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मत्सर, द्वेष, राग असतो, ते चर्च कधीच स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. नीट ऐका. किती पण आराधना करा, उड्या मारा, नाचा, गाणे गा, दानधर्म करा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, दानधर्म हा पण दिखावाच आहे बरं का. दिखावा. बघा तुम्ही चर्चमध्ये गेल्यावरती, अहो 101 रुपयाचं पाकिट दिलं तर ते त्याची अनाउन्समेंट करावं लागते, आणि नाही केलं तर तिथं त्याला विचारतात, खाल्लं का आमचं पाकिट? आमचं पाकिट खाल्लं का? म्हणजे तुमचा दानधर्म दिखावा आहे, प्रीतीमध्ये मरणं आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र त्याने क्रूसावरती देऊन टाकला. त्याला प्रेम म्हटलेलं आहे. ते प्रेम आहे. पहिलं प्रेम ज्या मंडळीने सोडलं त्या मंडळीला प्रभूनं दोष दिला. मला त्या एवढ्या खोलात जायचं नाही, कारण आपली राहिलेल्या 3 मंडळ्या व्हायच्या नाही. आज आपण 5वी मंडळी पाहणार आहोत, सार्दिस या ठिकाणची मंडळी. अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर चर्चला स्वर्ग मिळवायचा आहे, चर्चला बरं का, चर्चला गेल्यावर कब्रस्तान मिळवाल, पण चर्चमध्ये जाऊन स्वर्ग मिळवायचा तर त्याच्या संबंधाचं हे शिक्षण आहे. चर्चमध्ये जाऊन कब्रस्तान मिळवा, आणि एकदम सोपं आहे कब्रस्तान मिळव. वार्षिक वर्गणी भरायची. वार्षिक वर्गणी भरली, चर्चमध्ये तुमचं नाव लिहिलं गेलं, मेल्यावरती पाळक येतो, पुरतो. दारुड्याला पण पाळक म्हणतो, हा आत्मा प्रभू तू स्वीकार. तो दारू पिऊन मेलेला असतो, व्यभिचार करून मेलेला असतो, परंतु पाळकाला प्रार्थना करावी लागते, प्रभू ह्या आत्म्याचा स्वीकार कर. आणि मग आम्हाला असं वाटतं, बघा त्या कब्रस्तानवरती दारू पिऊन त्याचं लिव्हर फुटलेलं असतं, आणि डॉक्टरने सांगितलं असतं की हा मेलाय, ह्याचं दारू पिऊन लिव्हर खराब झालेलं आहे, आणि त्याच्या पाठीवरती स्वर्गीय अमके अमके. आता बघा, दारुड्याला जर स्वर्गात न्यायचं तर स्वर्गात कशाला न्यायचं? पृथ्वी तलावर काय दारू धंदे कमी आहेत का? इथंच त्याला ठेवलं असतं ना तिथं. म्हणजे काय झालं माहिती का, स्वर्ग आम्ही फुकट वाटत सुटलो. दारुड्या, व्यभिचारी, जार कर्म करणारा, तंबाखू खाणारा, गुंड, मवाली, फक्त तो ख्रिस्ती आहे म्हणून त्याला पुरलं आणि लेबल लावून टाकलं की स्वर्गीय.
स्वर्ग तसा मिळणार नाही. मंडळी कशी असावी, कोणते दोष मंडळीमध्ये नसावेत, याच्या संबंधानं 7 मंडळ्या, या 7 मंडळ्यांना शिकवलं गेलं. 7 मंडळ्या म्हणजे प्रत्येक मंडळीची वास्तविक स्थिती. एक चर्च, त्या चर्चमधलं कमीपण काय, त्या चर्चमधल्या उणिवा काय. आज जी 5वी मंडळी आम्ही पाहणार आहोत, सार्दिस या ठिकाणची मंडळी, प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 1 ते 5 वचन आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 1 ते 5 वचन. 1 वचन. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत, देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, तू जिवंत आहे असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली आहेत. पुढे. म्हणून तू कसे स्वीकारलं व ऐकलं याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्या जवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील. कारण जशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करीन. प्रत्येक मंडळीतला काहीतरी दोष आहे. आता या मंडळीचं जर सार्दिसच्या मंडळीचं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर 2 प्रकारचे गट त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील. प्रभूने त्या मंडळीला पाहिलं, 2 गट त्या मंडळीमध्ये. आणि या मंडळीचं वैशिष्ट्य काय माहिती का, या मंडळीतले लोक जे आहेत फार ऍक्टिव्ह लोक आहेत. हो, ती मुलं बाहेर जर गेली तर फार बरं होईल. त्यांना बाहेरच नेऊन टाका, कारण ते गडबड करतात, मला सांगता येणार नाही. या सार्दिसच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय माहिती का, 2 प्रकारचे लोक आहेत. आणि जगामध्ये बरं का, मी जगातलं सांगतोय, मी नगरचं सांगण्यासाठी किंवा तुमच्या चर्चचं सांगण्यासाठी नाही आलो. जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत प्रत्येक मंडळीमध्ये. आणि 2 गट, तो एक गट दुसऱ्या गटाला मारण्याचं काम करत असतो. एक गट दुसऱ्या गटाला मारण्याचं काम करत असतो. आणि काही लोक मरणाच्या पंथास लागलेले असतात मंडळीमध्ये. ते मरत आहे, आत्मिक जीवनामध्ये संपत आहे. पण आत्मिक जीवनाच्या मरणाच्या पंथास लागलेल्या लोकांची कोणी काळजी घेत नाही. कान देऊ नाही का. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असता लुटारूच्या हाती सापडला आणि असं लिहिलं, त्या लुटारूनं त्याला मारलं आणि त्याला अर्धमेला टाकून सोडून दिलं, सगळं काढून घेतलं त्याचं. आणि त्याच्यानंतर मी पाहतो लेवी आला, याजक आला, दोघं सुद्धा त्या अर्धमेल्या अवस्थेमध्ये असणाऱ्या माणसाला, अर्धमेला म्हणजे मरणाच्या पंथास लागलेल्या व्यक्तिसंमतानं, अर्धमेला म्हणजे तो मरणार आहे आता. मग लेवी याजकानं काय केलं, का नाही त्याला उचललं, का नाही त्याला तेल लावलं. चांगला शंभरुणी येतो, तो चांगला शंभरुणी त्याची अवस्था पाहतो, तो त्याला उचलतो, गाढवावरती बसवतो, त्याच्या जखमाला तेल लावतो, त्याला द्राक्षरस
देतो आणि आम्ही पाहतो त्याला उतार शाळेमध्ये ठेवतो, त्याचा जीव वाचवतो. दोन प्रकारचे लोक आहेत. एक वाचवणारे लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत, आणि जे जिवंत लोक आहेत ज्यांना असं वाटतं जिवंत, याजक आणि लेवी जिवंत आहेत. त्यांचं काम तर यरुशलेम सोडून जाणाऱ्या त्या व्यक्तीला, जो यरुशलेम सोडून निघालेला आहे, त्याला सांभाळणं, त्याच्या जखमा पुसणं, त्याची नग्नता झाकणं, याचं काम त्यांना करावं लागणार होतं. पण त्यांनी नाही केलं ना ते काम. माझी काय जबाबदारी? प्रॉब्लेम काय माहिती का, लोकांना ते कुठं तरी एखादं वचन घेऊन त्या व्यक्तीला मारण्याचं काम करतात. कोणाला मारायचंय? काय म्हटले असतील ते लेवी आणि याजक, काय याला कुणी सांगितलं यरुशलेम सोडून जायला? याला माहित नाही का लुटारू तिथं बसलेला आहे? अरे मग तुला कशाला याजक बनवलंय? तुला कशाला देवानं सेवा दिली? तुला लोकांची काळजी घेण्यासाठी, लोकांचं परिवर्तन करण्यासाठी. लोकांना सेवा म्हणजे नेमकं काय आहे? चर्च कशासाठी आहे? चर्च अस्तित्वात का आलं? चर्च अस्तित्वात येण्याचं कारण काय? कोणत्या उद्देशानं मंडळीची स्थापना करण्यात आलेली आहे? ऐका बरं का, काय घडलंय माहिती का या दिवसामध्ये? चर्च फक्त एंटरटेनमेंट बनलेलं आहे, करमणूक. चर्च काय बनलेली? करमणूक. त्याच्यामध्ये लोक जिवंत आहेत का मेलेले आहेत हे बघणारं कोणीच नाही. आत्मिक जीवनामध्ये मी सांगत आहे, मी प्रीचर आहे, मी आलो, मी तुम्हाला देवाचं वचन सांगितलं, माझं काम संपलं. माझा तुमचा संबंध काय? 3 दिवसापुरता माझा तुमचा संबंध, आज उद्या आणि परवा. मी येणार, सांगून जाणार. सांगून गेल्यावर मी थोडी येऊन बघणार आहे तुम्ही मेला का जिवंत आहेत. माझं काम संपलं. तीच गोष्ट चर्चमध्ये चालू आहे आता. 12 शिष्य, यातला एक यहुदा मेला. या यहुदाला 30 रुपयाला येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी सैतानाने त्याचा ताबा घेतला, असं लिहिलं. सैतान त्याच्यामध्ये शिरला. आता प्रश्न उपस्थित हा होतो, जर चांगली फेलोशिप असती तर सैतानाला वाव या यहुदामध्ये शिरण्याचा कसं काय मिळाला असता? कसं काय असं यहुदामध्ये सैतान शिरला असता? बघा तो तुम्ही. पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, मी तुम्हाला मरू देणार नाही, मी तुमच्यावर मरेल. येशू म्हणतो, अरे सैताना माझ्यापासून निघून जा. आता बघा नीट ऐका काय सांगतो तुम्हाला. सार्दिसची मंडळी, तुमचं चर्च आणि जगातली प्रत्येक चर्च, या चर्चचं आत्ताचं अस्तित्व कसं आहे? जे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या मंडळांना पत्र लिहिताना सार्दिसच्या मंडळीला पण त्यांना पत्र लिहिलं, आणि तो काय म्हणतो माहिती का? तुम्हाला वाटतं तुम्ही जिवंत आहे, हो, पण तुम्ही मेलेले आहात. या मंडळीचं वैशिष्ट्य, मंडळीला वाटतं मी जिवंत आहे, पण मंडळी मेलेली आहे. कुठल्याच मंडळीला कळत नाही आमची मंडळी मेलेली आहेत. का माहिती का? त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. या 2 प्रकारच्या वर्गवारीच्या लोकांसंबंधानं जर तुम्ही बघितलं तर तिथं असं म्हटलं की ते जिवंत आहे असं लोक म्हणतात, आणि दुसरं म्हटलं की थोडक्या लोकांनी आपली धार्मिकता सोडली नाही. 2 प्रकारचे लोक. एक मरणाच्या पंथास लागलेले, दुसरे जे लोक आहेत त्यांनी आपली धार्मिकता सोडलेली नाही. मग तुमच्याकडे धार्मिकता तर ते कशी काय मरायला लागलीत? धार्मिकता तर वाचवती हो. लक्षात घ्या, धार्मिक होणं साधी गोष्ट नाही, धार्मिकता वाचवती. मी शास्त्रातनं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा नामीची 2 मुलं मरतात, तिचा नवरा पण मरतो, आणि मग जेव्हा तिला कळतं की परत एकदा देवानं बेथलेम यहुदाची भेट घेतली, आपल्या देशाची भेट घेतली, त्या नामी तिच्या सुनांना म्हणते की आता मी पुन्हा माझ्या गावाला जाते, तुम्ही आपल्या आपल्या लोकांकडे जा. आणि असं सांगितल्यावरती आम्ही पाहतो की ते त्या सुनांना म्हणते, आता माझ्याकडं वय पण नाही, मी लग्न केलं, समजा मी लग्न केलं, मला मुलगा झाला, तो मुलगा मोठा होईपर्यंत पण तुम्ही थांबू शकणार नाही, तो मुलगा मी तुम्हाला करून देईल. हे वाक्य ऐकल्यावर आरपा निघून जाती, आणि रूत म्हणते, नाही, मला तुमच्यावर मरायचं, तुमच्याबरोबर जिवंत राहणार, तुमच्यावरच मरणार, तुमचा देव तो माझा देव, तुमचा देश तो माझा देश, सगळ्या सुंदर गोष्टी ती बोलते. आणि
रूत जी आहे ती नामी बरोबर जाते. ऐका बरं काय, आता हिचं सगळं संपलेलं होतं बरं का, ही मरणाच्या पंथास लागली. हिचं भविष्य काय, या स्त्रीचं भविष्य काय, रूत कायमस्वरूपी कष्ट करत करत जगणार होती. पण असं लिहिलं, जेव्हा ती बेथलेम यहूदामध्ये आली, बेथलेम यहूदामध्ये आल्यावर नामी सांगती कुणाच्या शेतात काम करू नको तर बवाजाच्या शेतात काम कर. मी तुम्हाला सांगतो धार्मिकता कशी वाचवती. सार्दिसच्या मंडळीमध्ये काही लोक धार्मिक आहेत आणि काही लोक मरणाच्या पंथास लागले. आता रूथ सुद्धा मरणाच्या पंथास लागली, पण तिला बवाज वाचवणार आहे. हे बवाज कॅरेक्टर जे आहे ना, ते मंडळीचं कॅरेक्टर असलं पाहिजे. कशासाठी मंडळी अस्तित्वात आहे? म्हणून मी म्हटलं मंडळी ही करमणुकीचं साधन नाही. करमणुकीचं साधन कसं काय म्हणता पाळक साहेब तुम्ही? मी सांगतो ना तुम्हाला. हो, इथं जर लोक जिवंत राहत नाहीत, आत्म्यामध्ये लोक टिकून राहत नाही, प्रार्थनेत टिकून राहत नाही, वचनात विश्वासामध्ये लोक टिकून राहत नाही, तुम्ही येऊन तुमची भूमिका करून निघून जाता ना. माझी भूमिका काय? माझी भूमिका मी सांगितलं प्रीचिंग आहे. वाजवणाऱ्यांची भूमिका वाजवणे, गाणाऱ्यांची भूमिका गाणं. बरं, आता तुम्ही गाता, तुम्ही वाजवता, तुम्ही प्रीचिंग करता, पण प्रश्न असा आहे, तुम्ही तुमचं धार्मिक जीवन सांभाळलं, पण मरणाच्या पंथास लागलेल्या लोकांचं काय? ज्यांना आपलं जीवन टिकवता आलं नाही त्यांचं काय आहे? जे आत्मिक जीवनामध्ये वीक आहेत, दुर्बल आहेत, ज्यांना विश्वास टिकवता येत नाही, ज्यांना प्रभूमध्ये राहता येत नाही, त्या लोकांची काळजी घेणारं कोण आहे? सार्दिसच्या मंडळी संबंधानं प्रभू बोलतो. ही मंडळी ऍक्टिव्ह खरी आहे. देवाचे प्रिय लोको, अंतिम दिवसामधली चेतावणी काय काय म्हटलं माहिती का? तो अग्नीत न ओढून एकेकाचं तारण करा. हो, एकेकाला अग्नीतलं तुम्हाला ओढावं लागणार आहे. खरं चर्च कोणतं माहिती का? ज्या चर्च मधनं एकही आत्मा मरू दिला जात नाही, ते खरं चर्च आहे. येस, हालेलुया. एकही आत्मा मरू दिला जात नाही, एक सुद्धा आत्मा मरू देत नाही. त्या चर्चला खरं चर्च म्हटलेलं आहे. किती आत्मे तुमच्यामध्ये टिकून आहेत, प्रभूमध्ये टिकून आहेत, किती विश्वासामध्ये. बरं, हे मरतात कशामुळं ते पण तुम्हाला मी सांगणार. सार्दिसच्या मंडळीमध्ये वाचा बरं ते वचन. जागृत हो, जागृत नाही, एक पासून. सार्दिक येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत, 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस, जिवंत आहेस. तुझ्याविषयी म्हणतात, असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. तू जिवंत आहे असं तुझ्याविषयी म्हणतात. आता एक चर्च आम्ही काय म्हणतो, ते चर्च जिवंत चर्च. कशामुळे? गर्दी, पळायला लागलेत लोक. कशामुळं? नाही, त्या चर्च मधली वर्शिप खूप छान आहे, जिवंत आहे चर्च. ते चर्च जिवंत आहे. कशामुळं जिवंत आहे? त्यांच्यामध्ये मिरॅकल्स पुष्कळ घडतात, ते चर्च जिवंत आहे. यावरती जिवंत ठरवलं जाणार नाही. अहो, एवढे मिरॅकल घडून किती लोकांनी पाप सोडलं, तो महत्वाचा मुद्दा आहे ना. जिवंत चर्च कोणतं माहिती का? ज्या मंडळीमध्ये लोक थोडके आहेत पण शुद्ध जीवन जगणारे लोक आहे, ते चर्च जिवंत चर्च आहे. येस, हालेलुया. मला वाटतं तुम्ही ते वचन वाचा. इफिस्कराचं पत्र त्याचा 2रा अध्याय 1 वचन, 1 आणि 2 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. 1 पासून 3 पर्यंतची वचन. इफिस्कराचं पत्र 2रा अध्याय 1 ते 3 वचन. पहिले वचन, तुम्ही आपले अपराध व आपली पातके, तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांना आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती यांच्या धोरणाप्रमाणे चालत होता.
त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही. इथं असं म्हटलं मंडळी मृत होण्याचं कारण काय. तुला असं वाटतं तू जिवंत आहे पण तू मेलेला आहेस. सार्देशची मंडळी लोकांना वाटतं जिवंत आहे पण प्रभूच्या दृष्टिकोनातून प्रभू तिच्याकडे पाहतो तर तो म्हणतो तू मृत आहे. कशामुळे मृत. ज्या मंडळीमध्ये पाप जास्त आहेत, दैहिकता जास्त आहेत, जी सोडलेली दैहिकता, तुम्ही प्रभूकडे येण्यासाठी तुम्हाला तुमची दैहिक स्वभाव सोडावे लागतात. इथं असं लिहिलं दैहिकता म्हणजे स्वभाव आहे. दैहिकता म्हणजे स्वभाव आहेत. असं नाही. काय होतं माहिती का, आपल्याकडे पद्धत काय, एक व्यक्ती प्रभूकडे आल्यावर ते काय करायचं पाळक साहेब, मग ते पवित्र व्हायचंय, बांगड्या काढा, साधे कपडे घाला. म्हणजे कपडे चांगले घालायचे सोडले, दागिने घालायचे सोडले, पण स्वभाव कुठं सोडले हो. मुळामध्ये तुम्ही दागिने घातले आणि चांगले कपडे न घालता साधे कपडे घातले तर साध्या कपड्यात तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे काय. प्रश्न कपडे तुमचे नाहीये, प्रश्न दागिने तुमचे नाहीये, प्रश्न तुमचा स्वभाव आहे. स्वभाव. चर्चमध्ये स्वभाव महत्वाचा आहे. एक व्यक्तीचं तारण व्हायचं तो जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा म्हणजे मरण हो, मरण. स्वभाव मेले पाहिजेत ना, जुने जी तुमची दैहिकता आहे. परंतु होतं काय माहिती का, पाप सोडलं जातं प्रभूकडे येण्याच्या अगोदर. राग सोडला जातो, मोह सोडला जाते, वासना सोडली जाते, अशुद्धपण सोडलं जातं, व्यसन सोडलं जातं, व्यभिचार सोडला जातो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळे सोडावे लागतात. थोडे तिथे चालतंय ते. आम्ही होतो नाही त्याचं काय चालतंय हो, चालतंय अहो, तुम्हाला चालतंय ते देवाला चालायला पाहिजे की का तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालतंय. त्याला काय होतं, पाळकाला काय कळतंय. अरे मुळामध्ये देवाचं वचन तुम्हाला शुद्ध आणि पवित्र होण्यासंबंधाने बोलत आहे. जसं आम्ही पवित्र तसं तुम्ही पवित्र असा, तसं तुम्ही पवित्र असा. प्युरिटी फार महत्वाची आहे. कशामुळे मृत होतात, तुमचे अपराध व तुमची पातक याच्याने तुम्ही मृत झालेले आहात. काही स्वभाव आमच्यामध्ये आलेले आहेत. देवाचे प्रिय लोक, येशू ख्रिस्ताचं वैशिष्ट्य काय माहिती का, जेव्हा तो एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव बदलतो. येस आमेन. स्वभाव बदलतो. शंभरुणी स्त्रीला येशू ख्रिस्त भेटल्यावरती तिचा व्यभिचाराचा स्वभाव बदलला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जक्कयाला भेटला तेव्हा त्याचा लुबाडण्याचा स्वभाव बदलला त्याचा स्वभाव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला दुसऱ्यांदा भेटला, पेत्राचा शिव्या देण्याचा स्वभाव बदलला. हे परिवर्तन आहे. आणि आज संध्याकाळी हा मुद्दा आमच्या समोर आहे. सार्दिसच्या मंडळीमध्ये आलेली दैहिकता, त्या दैहिकतेची शिकार आम्ही झालेलो आहोत का. मंडळी दैहिकतेमध्ये चाललेली आहे का. तुमची प्रार्थना, तुमचं गाणं, तुमचं वाजवणं, तुमचं अर्पण या कोणत्याच गोष्टी तुमच्या जिवंतपणाची साक्ष देऊ शकत नाही, परंतु तुमचे बदललेले स्वभाव हे तुमच्या जिवंतपणाची साक्ष देत असतात. येस हालेलुया. तुम्ही जिवंत आहात कशाने ओळखायचं, तुमचा स्वभाव, तुमचा जुना मनुष्य मेलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचा दैहिक स्वभाव त्याला देवाकडे येण्यासाठी अडचण ठरते. का देऊ नये का. एकेकाळी सोडलेला राग पुन्हा तुमच्याकडे तो आला का. प्रभूकडे आल्यावर तुमचं सुरुवातीचं अंतःकरण किती स्वच्छ, किती छान होतं. विचार करा, ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, ज्या दिवशी तुम्ही प्रभूकडे आला, तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचं किती प्रेम होतं.
एकमेकाला क्षमा करणं, एकमेकावरती प्रेम व्यक्त करणं. परंतु आजच्या दिवसामध्ये, आज या क्षणाला जेव्हा तुम्ही आपल्या स्वतः संबंधाने विचार केला तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनामध्ये पहिल्यासारखी प्रीती राहिलेली नाही, पहिल्यासारखं तुमचं जीवन राहिलं नाही, कुठंतरी बदल घडलेला आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का? प्रभू म्हणतो 2 प्रकारचे लोक आहेत, ज्यांनी आपली धार्मिकता सोडली नाही ते लोक आहेत, आणि दुसरे लोक आहेत ज्यांच्यामध्ये दैहिकता आलेले, देवाचे प्रिय लोक. सार्दिसच्या मंडळीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. सार्दिसचं चर्च, मी ज्या चर्चची सहभागी, मी ज्या चर्चमध्ये जातो, मी ज्या चर्चमध्ये जाते, त्याच्यामध्ये मी कुठल्या वर्गवारीमध्ये मोडत? दैहिकता माझ्यामध्ये परत आली का? दैहिक स्वभाव माझ्यामध्ये परत आले का? माझ्यामध्ये ईर्ष्या आहे का? माझ्यामध्ये स्पर्धा आहे का? कोणती गोष्ट माझ्यामध्ये? प्रभू कोणा व्यक्तीला बाहेरून पाहत नाही बरं का. एक गोष्ट ध्यानात ठेवा, बऱ्याच वेळा आम्हाला काय वाटतं माहिती का, किती मोठं बायबल चर्चला घेऊन जावं. माझ्याकडे एक व्यक्ती आला, तो म्हटला, पाळक साहेब तुम्ही एवढा अभ्यास करता, जरा मला तुमचं लायब्ररी दाखवा. मी म्हटलं माझी लायब्ररी तू बघूच शकत नाही. त्याला म्हटलं चल दाखवतो तुला. त्याला वाटलं की एवढं सगळं प्रीचिंग करतात म्हणजे मोठी मोठी पुस्तकं असतील, सगळं भारी भारी असेल. उघडलं, त्याच्यामध्ये पावडर, स्नो, चांगलं दिसलं पाहिजे ना रेकॉर्डिंगला, आणि 2-3 पुस्तक. म्हटलं बंद करा बंद करा बंद करा बंद करा. अरे धार्मिकता हे दिसतं ती धार्मिकता नाही, धार्मिकता हे आचरण असतं. येस, धार्मिकता हे आचरण आहे. आणि याच्यामध्ये एक व्यक्तीमध्ये, जो व्यक्ती ज्यानं प्रभूला स्वीकारलं, ज्या गोष्टी त्यानं सोडल्या त्या सोडल्या. हो काय होतं माहिती का, आम्ही चालताना काय म्हणतो माहिती का, तो माझ्या आधीपासून ख्रिस्तामध्ये आहे. बरं नाही, त्यांचं बाप्तिस्मा माझ्या अगोदर, आत्ता ते तंबाखू खात आहेत, मी सोडली. हो मग ते खाते ते स्वर्गात जातील, मग मला काय प्रभू बिना तंबाखूचं घेऊन गेलं, मी पण खातो ना. अरे तो दैहिकतेमुळे स्वर्गात जाणार नाही, त्यानं खाल्ली म्हणून तू खायचं नाही. तुझ्या शरीराला तू सांगायचं हे शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे, याला राखणार मी, ना व्यभिचार करणार, ना व्यसन करणार, ना राग ईर्ष्या द्वेष मत्सर. या मंदिराचा नाश मी कशासाठी करू? माझं मंदिर आहे, माझं शरीर मंदिर आहे. या स्वभावावरती माझं नियंत्रण असलं पाहिजे. तुमच्या अपराध व तुमची पातकी याने तुम्ही मृत झालेला आहात. सार्दिसची मंडळी दैहिक मंडळी बनलेली, देवाचे प्रिय लोक. दैहिकता तुमच्यामध्ये येऊ देऊ नका, दैहिक स्वभाव तुमच्यामध्ये कधीच येऊ देऊ नका. कोणा व्यक्तीविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट भावना असू नये, कोणत्याच व्यक्ती संबंधानं, कोणत्याच नाही प्रियानं. फार नम्रतेने तुम्हाला या पृथ्वी तलावरती राहावं लागणार आहे. शास्त्र सांगतो तुम्ही आदरानं एकमेकाला श्रेष्ठ आणि थोर माना. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, चर्चमध्ये बसल्यावर स्वर्ग राज्य मिळत नाही. मित्र म्हणतो चर्चमध्ये बसल्यावरती जास्त न्याय होणार आहे. का नाही होणार आहे? बरेच लोक सांगतात सकाळी तुमचं, दुपारी अरुल थॉमस, जशा त्या डॉक्टर गोळ्या देतो ना, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टॅबलेट घ्यायच्या, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी तुमचं, मग अरुल थॉमस, मग आमकं, मग तमकं, आणि शेवटी रात्री झोप नाही लागली ना, मग परत तुमचं ऐकून झोपून जातो. अरे तुला तर जास्त फटके मिळतील. एवढं सगळ्याचं ऐकून परत ते आहे ते आहेच. आणि सांगताना पण ते तुमचं लय भारी असतो, तुझं काय कमी भारी चालू आहे काय? तेच आहे, 30 तंबाखू, 30 सिगारेट, आणि परत सांगतात काय, बाळक साहेब तुमचं ऐकलं की शांत झोप लागते. अरे तुझी झोप उडवण्यासाठी मी ओरडतोय आणि तुला झोप लागते. दैहिकता आलेलीच आहे. कोणी सुद्धा व्यक्ती दैहिक जीवन जगताना स्वर्ग राज्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. येशू ख्रिस्त जेव्हा एखाद्या व्यक्तीला सुटका देत होता ना, एक वाक्य वापरत होता, जा इथून पुढे पाप करू नकोस, इथून पुढे पाप करू नकोस. जी गोष्ट सोडली ती गोष्ट परत तुमच्यामध्ये कधीच येता कामा नये. एकदा सोडलं की सोडलं.
राग सोडला की सोडला, कशाला परत परत राग यायला पाहिजे? द्वेष सोडला की सोडला, कशाला परत द्वेष यायला पाहिजे? कशाला तू मय केलं पाहिजे? का एकमेका संबंधानं अंतःकरणामध्ये कठोरता आली पाहिजे? का क्षमा करत नाही? का प्रीती करू शकत नाही? तुम्हाला स्वर्ग कशासाठी मिळाला? भिन्न भिन्न प्रकारच्या भिन्न भिन्न स्वभावाचे लोक आहेत. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? तुम्ही बदलल्यामुळे लोक बदलणार आहेत. तुम्ही बदलल्यामुळे लोक बदलतील बरं का. मी असं म्हणेल, लोक न बदलण्याचं कारण पण तुम्हीच आहात. कारण तुम्ही जर बदलला असता ना, तर आमचा देश बदलायला वेळ लागला नसता. पण आमच्यामध्ये असणारी दैहिकता, आम्ही एकमेकाशी लढत आहोत, आमचं एकमेकाशी पटत नाही. शास्त्र सांगतं, येशूचे शिष्य येशूच्या सहवासात राहून सुद्धा या येशूच्या शिष्यांमध्ये एकमेका संबंधाने ईर्ष्या होती, हो, द्वेष होता, एकमेकाच्या बरोबर राहून सुद्धा. कोणत्या तोंडानं हात वर करू शकतो, कोणत्या तोंडानं गीत गाऊ शकतो, कोणत्या तोंडानं प्रार्थना करू शकतो, कोणत्या तोंडानं शास्त्र वाचन करू शकतो, आणि मी तर असं म्हणेल, कोणत्या तोंडानं वचन ऐकायला बसता, जर स्वभावातच बदल नाही तर. आमचे स्वभाव बदलत नाहीत. मी बऱ्याच मंडळांमध्ये फिरतो आणि सगळ्या मंडळांमध्ये मी एवढ्या आज जवळजवळ 30 वर्ष हजारो सभा केल्या, कित्येक मंडळांमध्ये गेलो. पण तेवढं सगळं संपल्यावरती जेव्हा रिझल्ट माझ्याकडे येतो, त्याच लोक सांगतात, हो, हे मंडळीचे लोक आमच्या विरोधात आहेत, ते मंडळीचे लोक आमच्या विरोधात आहे. मग सार्दिसच्या मंडळीमध्ये काय भरवणारे कोण होते? धार्मिक होते. आणि ज्या धार्मिक मंडळीमध्ये विरोध करणारे लोक सुद्धा होते. एका मंडळीमध्ये आम्ही गेलो, प्रीचिंग केलं. विरोध करणाऱ्या व्यक्तीनं जाऊन पोलिसांना जाऊन सांगितलं की बघा तिथं चाललंय, ते वेगळंच करायला लागले. मग फोटो बिटो काढून ते मंडळीतलेच व्यक्ती का बरं काही प्रॉब्लेम निर्माण झाले? शत्रू बाहेर नाहीत, शत्रू मंडळीत आहेत. येशूला धरलं कोणी? यहूदानं, त्याच्या शिष्यानी. येशूला शिव्या कोणी दिल्या? पेत्रानं, त्याच्या शिष्यानं. बाहेरच्या लोकांनी नाही त्याला शिव्या दिल्या. क्रुसावरती कोणी दिलं? शास्त्री पुरुष आणि याजकांनी त्याला क्रुसावरती दिलं. मुळामध्ये स्वभाव बदलणं फार गरजेचं आहे. दैहिकता जाणं गरजेचं आहे. दैहिकता जर गेली नाही तर फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून असं म्हटलं, तुमचे अपराध व तुमची पातकं याच्यामुळे तुम्ही मृत झालेले आहात. ऐका, मग अशी मी सांगता राहिलो, मंडळीचं काम काय? जेव्हा मंडळी जिवंत असते तेव्हा ती मंडळी दुसऱ्या व्यक्तीला पाप करू देत नाही. आमेन म्हणाल का? आमेन. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मंडळीमध्ये राहणारा व्यक्ती पाप का करतो राहील? कारण त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याला सांभाळून घेत नाही. हो, सांभाळून घ्यायला पाहिजे ना. समस्या काय लोकांची माहिती का? मंडळीतल्या लोकांचा प्रॉब्लेम, ते सगळे स्वतःचे दोष पाहण्याचे जे दुसऱ्याचे दोष पाहत राहतात. तुमचे अपराध व तुमचे पातक याने तुम्ही मृत झालेले आहात. तुम्हाला दुसऱ्याचे दोष, दुसऱ्याचे पातक कोणी पाहायला सांगितलेलं आहे? का मंडळी मरते? का मंडळीतले लोक पापाकडे जातात? मंडळीमध्ये दैहिकता काय येते? त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. मी पाळक आहे, समजा मी पाळक आहे, मला समोरच्या व्यक्तीची ईर्ष्या आहे, मी समोरच्या व्यक्तीला क्षमा करू शकत नाही. बरं, त्या व्यक्तीला कळतं पाळक क्षमा करू शकत नाही, मग तो काय तो कसं काय वाढणार आहे? म्हणतो म्हटलं, येशू ख्रिस्त म्हटलं, 99 मेंढरं जवळ असताना एक हरवलेलं मेंढरू शोधण्यासाठी आम्ही काय म्हणतो? त्याला घालवा, त्याला घालवा, त्याला घालवा. आमचं आणण्यापेक्षा घालवण्याकडे जास्त लक्ष. त्याला घालवा. कोण म्हटलं माहिती का? ते कोण म्हटलं? येशू त्या पिलाताने विचारलं, तुमच्यासाठी कोणाला सोडू? ते कोण काय म्हटले लोक? आणि कुणाला क्रुसावरती द्या? म्हणजे कुणाला घालवा आणि कुणाला सोडा? बराबाला सोडा. मंडळी तेच आहे, त्याला घालवा, त्याला घालवा. कान देऊ नाही का? येशू ख्रिस्त म्हणतो 99 नीतिमान मेंढरापेक्षा एक हरवलेलं मेंढरू त्याच्यासाठी मौल्यवान आहे. येस, हालेलुया. हे मंडळीचं का? सार्दिसची मंडळी तशी, या मंडळीतला दोष प्रभूने पाहिला. आज आम्ही सुद्धा आमच्या मंडळीमधला दोष शोधावा. किती धार्मिक आहे मी,
धार्मिकता ही दुसऱ्याला वाचवती. मी तुम्हाला जे मगाशी मुद्दा सांगितलं, काय धार्मिक बनलं, एक व्यक्ती धार्मिक बनलं म्हणजे काय, हे सगळं वरचं बरं का, हे आपण लोकांनी ठरवलेलं आहे. पूर्वी आम्हाला आमचं तारण झालं त्यावेळेस आम्हाला कळायचं, तारण झालं पेंटिकॉस्टल व्यक्ती, तारलेला व्यक्ती ओळखायचं कसं माहिती का, जोरात हालेलुया म्हटलं की, आणि नगरपासून सुरू झालं बरं काय, पुण्यात नंतर आलं, पहिले हे हालेलुया चालून नगरमधनं संजीवन सुरू झालं. मग कळे अरे पेंटिकॉस्टल 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 हे हालेलुया म्हणतात, त्याच्यावर आम्ही म्हणतो हालेलुया. पुन्हा कशावर म्हणायचं, धार्मिक आहे तो प्रभूच्या येण्या संबंधानं जास्त बोलतो. आता आम्ही सुद्धा तारणात यायचं कारण काय, त्या काळामध्ये आम्हाला भेटलेले असे लोक ते सारखं येशूच्या येण्या संबंधानं बोलत होते, सारखं येण्या संबंध. दुसरा मुद्दा काय, जे जास्त प्रार्थना करतात आम्हाला वाटतं ते खरे प्युअर लोक आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, या कोणत्याच गोष्टी तुम्ही देवाचे लोक आहात म्हणून कुठलंच डिक्लेरेशन तुम्हाला देणार नाहीत. नीट ऐका, कोणत्याच गोष्टी तुम्ही देवाचे लोक आहेत म्हणून तुम्हाला डिक्लेरेशन देणार नाहीत. मग डिक्लेरेशन काय असणार, कशाने डिक्लेअर होणार आहे, कसं डिक्लेअर होणार. खरा धार्मिक कोण आहे, खरा धार्मिक जो व्यक्ती दुसऱ्याला वाचवतो तो खरा धार्मिक. काय पुरावा बायबलमध्ये, धार्मिकता दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर आला, तो त्यानं दाखवलं खरी धार्मिकता काय. त्या येशू ख्रिस्त आल्यावरती शास्त्री आणि परुषी काय म्हटले माहिती का त्या येशूच्या शिष्यांना, काय तुमचा गुरु उठसूट पापी लोकांच्या बरोबर बसतो, उठतो, जेवतो, खावतो. त्यास येशू ख्रिस्त काय म्हटलं माहिती का, जसं रोग्याला वैद्याची गरज आहे तसं प्रत्येक पापी व्यक्तीला माझी गरज आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आला. ही धार्मिकता, हे कोणीच नाही सिद्ध करून दाखवलं. आतापर्यंतचा इतिहास काढा, असं म्हटलं जेव्हा जेव्हा जगामध्ये पाप वाढलं देवानं पाप यांचा नाश करण्यासाठी जन्म घेतला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ता संबंधानं म्हटलं त्यानं जन्म घेतला पाप यांचा नाश करण्यासाठी नव्हे तर पाप यांचा उद्धार करण्यासाठी. म्हणून ही धार्मिकता स्वर्गामध्ये नेणार आहे. सार्दिसच्या मंडळीमध्ये काही लोक धार्मिक आहेत, या मंडळीमध्ये किती लोक धार्मिक आहेत, किती पाप करणाऱ्या लोकांना तुम्ही वाचवलं, किती पाप करणाऱ्या लोकांना, का तुम्ही दैहिक बनलेला. दैहिक व्यक्तीचं काय, तो फक्त स्वतःचा विचार करतो, माझं तारण. आणि बघा त्या लोकांना, आता हे तुमच्यामध्ये असतात बरं का, तसले लोक सगळ्या मंडळीमध्ये आहेत आणि तुमच्या चर्चमध्ये पण आहेत. कसं काय ओळखायचं माहिती का, ते निघतानाच म्हणतात. आता घरामध्ये एक व्यक्ती असतो की तो चर्चला येत नसतो, जाताना ते नरकात आहे, तुमचं काय नाही, आमचं आम्ही बघतो, आम्ही तर चाललोय, तुम्ही नरकातच आहे. तुम्ही धार्मिक आहात, तो जाईल नाही जाईल नंतर शास्त्रात तर लिहिलं तू विश्वास ठेव म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. मग तुम्ही कसले धार्मिक आहे, तुम्ही तर देवाचं वचन खोटं खोडूनच टाकायला लागला ना. तू विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण. खरा धार्मिक कसं असतं माहिती का, तो व्यक्ती, ती व्यक्ती जोपर्यंत देवाच्या मंदिरात येत नाही तोपर्यंत गुडघे टेकते. आणि लक्षात ठेवा, काही लोकांचं परिवर्तन शब्दात होत नाही पण अश्रूंमध्ये नक्की होतं. प्रियांनो, 100% अश्रूमध्ये होतं जेव्हा तुम्ही गुडघे टेकता. सार्दिसच्या मंडळीमध्ये काही धार्मिक लोक होते, सार्दिसच्या मंडळीमध्ये काही धार्मिक लोक होते, पण काही लोक मात्र दैहिक लोकांचं काय, ते स्वतःवरती जास्त भरोसा ठेवतात, स्वतःवरती जास्त भरोसा नाही. मी आहे, मला तर वाटतं काही लोकांना आता असं वाटतं की बाकीचे जातील का नाही पण हा एकटा स्वर्गात जाईल, त्यांनी बाकीच्यांना स्वर्ग बंद. त्यांनी स्वतःला एवढं पवित्र पवित्र समजायला लागलं. आणि बायबल देवाच्या वचनामध्ये आम्हाला स्पष्ट सांगतं नीतिमान कोणी नाही. आणि पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी कोण म्हणतो, पौल बोलतो. तुम्ही पौलाच्या पुढचे, आम्ही काय पाप केलं. आणि काही लोकांचे मला फोन पडेल, भक्त साहेब का प्रश्न सुटत नाही, आम्ही काय पाप केलं सांग, कळतच नाही, तुम्ही सांगा आम्हाला. तुमच्या घरात 24 तास मी बसलेला असतो बघत, तंबाखू खाता, बिड्या पिता, गुटखा खाता, थुकता, मी काय सांगणार आहे तुम्हाला.
ज्या दिवशी उभं राहाल ना त्याच्यासमोर, तो सीडी काढायला लावल एकेकाची. राज ठाकरे जसं म्हणलं, लाव रे याची सीडी. तिथं स्वर्गामध्ये तुम्ही जाल, तिथं प्रभू दर रविवारी चर्चला गेलो, अरे बाहेर पडला, दारूचा गुत्ता गाठलास. प्रभू दान धर्म केला, अरे दान धर्म केला आणि व्यभिचार पण केलास. दैहिकता तुझ्यामध्ये होतीच. दैहिकता म्हणजे देहावरती, धार्मिकता म्हणजे देहावरती विजय मिळवणं. देहावरती विजय म्हणजे स्वभावावरती विजय. स्वभावावरती विजय म्हणजे सगळ्या वाईट सवयीवरती विजय. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? सार्दिसच्या मंडळीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. सार्दिसच्या मंडळीमधल्या 2 प्रकारच्या वर्गवारीमधले तुम्ही कुठल्या प्रकारचे लोक आहात? मला वाटतं एक ब्रेक घ्यायला पाहिजे, मग त्याच्यानंतर आपण त्या भागाकडे जाणार, आपल्याला कळेल की खरंच त्याच्यामध्ये मी कुठल्या वर्गवारीमध्ये. एक ब्रेक घेऊ आणि मला वाटते ऑफरिंग असणार आहे.